बाळांना उचकी का येते? तर उचकी लागण्याचं कारण हे आहे की आपल्या शरीरामध्ये आपली ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाचा भाग आणि चेस्टचा भाग यांना सेपरेट करणारं एक स्नायूंचं शीट असते, ज्याला डायफ्राम म्हणतात. आणि ह्या डायफ्रामला जेव्हा स्पाझम येतो किंवा असा झटका लागल्यासारखा होतो, त्यावेळेला उचकीचा अनुभव होत असतो. लहान बाळांमध्ये उचकी येण्याची कारणं म्हणजे अतिशय जोराने दूध पिणं किंवा खूप जास्त दूध पिणं, ओव्हर फीडिंग करणं, हवा ट्रॅप होणं, म्हणजे काही वेळेला बऱ्याच वेळेला बाळ रडल्यानंतर पोटामध्ये हवा ट्रॅप होते आणि ज्याने डायफ्रामला स्पाझम येत असतो. खूप वेळा हसणं, आपण बघितलं असेल की लहान बाळांना आपण हसवलं की त्याच्यानंतर त्यांना उचकी येत असते किंवा रडल्याने सुद्धा उचकी येत असते. तर ह्या उचकीसाठी आपण काही करू शकतो का? ही उचकी येणं अगदी नॉर्मल आहे. 3 ते 5 मिनिटात ती उचकी आपोआप जाणार आहे. जास्तीत जास्त जर बाळाला उचकी लागल्यासारखी तुम्हाला जाणवत असेल तर त्याचा ढेकर काढायचा प्रयत्न करणे, म्हणजे बाळाला बर्प करणे, बाळाला उभं धरणे आणि ह्या अशा प्रकारेच बाळाची उचकी बंद होऊ शकते. त्यावेळेला त्याला दूध पाजायचा प्रयत्न करणे किंवा दूध पाजल्यानेच उचकी जाणार असं अशातला काही भाग नाहीये. 3 ते 5 मिनिटानंतर ती आपोआप जाणार आहे. जितकी उचकी त्रासदायक मोठ्या माणसांना असते तितकी त्रासदायक ती बाळांना नसते, कारण ती त्यांच्या डेव्हलपमेंटचा एक भाग आहे.